चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अशी मटण थाळी की एकदा खाल्ली ना तर हॉटेलचं जेवण पण विसराल। आजच्या थाळीत मस्तपैकी झणझणीत मटण रस्सा, अळणी, सुक्क, गरमागरम भाकरी, कांदा आणि लिंबू, पूर्ण जेवण एकदम गावठी स्टाईल मध्ये। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर खूप खूप शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा। चला तर मग अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून यात हळद मीठ घालून 10 मिनिटे बाजूला ठेवलं। लागलीच फोडणी देऊन घेऊया। एका पातेल्यात 1 टेबलस्पून तेल घेतलं, यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून 2 मिनिटं चांगला परतून घेतला। मटण सोबतच चरबी सुद्धा होती, ती वेगळी करून स्वच्छ धुवून फोडणीत घालायची। याने चव तर भारी होतेच, पण कालवणावर तबंग सुद्धा खूप भारी। चला 2-3 मिनिटे याला सुद्धा छान परतून घेतलं। आता मटण घालूया। मटणला सुद्धा मोठ्या आचेवर 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर यावर झाकण ठेवून ताटात पाणी ठेवायचं। पाणी गरम झालं की यात ओतायचं। जितका रस्सा बनवायचा आहे तोपर्यंत हीच प्रोसेस करायची आहे, पण पातेल्यातून उतू जाईल इतपत पाणी आपल्याला यात टाकायचं नाही। गॅस आता मंद आचेवर ठेवायचा आणि मटण छान शिजवून घ्यायचं। बरोबर 40 ते 45 मिनिटांमध्ये मटण अगदी व्यवस्थित शिजतं। चला मटण एकदम परफेक्ट शिजलंय। आता वाटण तयार करून घेऊया। लोखंडी तव्यावर चमचाभर तेल घेऊन यात 3-4 मध्यम आकाराचे उभे कट केलेले कांदे चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर यात सुकं खोबरं, आले लसूण घालून सगळं छान असं परतून घ्यायचं। मोबाईल मधलं स्टोरेज फुल झाल्यामुळे आले लसूण घातलेलं स्किप झालं बरं का, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी। शेवटी कोथिंबीर टोमॅटो घालून सगळं थंड झालं की मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। चला आता मेन फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये फोडणीसाठी तेल घेतलं, यात तमालपत्र घालून बारीक केलेलं सगळं वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं। एकीकडे प्लेटमध्ये चमचाभर बाजरीचं पीठ घेतलं, तिखटानुसार घाटी मसाला आणि मटण मसाला घेऊन यात अळणी रस्सा घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची। ही पेस्ट फोडणीमध्ये घालायची आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। आता हवं असल्यास यातलाच अळणी रस्सा आधी काढून घ्या आणि आता परतून घेतलेला मसाला घालून रस्स्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची। आता पातेलं गॅसवर ठेवून 15 ते 20 मिनिटं रस्सा छान शिजवून घ्यायचा। सुक्क बनवण्यापुरता मसाला शिल्लक ठेवला होता, यात लागलीच रश्श्यातलं मटण काढून घेऊया। सोबतच 2-3 पळी रस्सा सुद्धा घालायचा, म्हणजे चव याला छान येईल। चवीपुरतं मीठ घालून 3-4 मिनिटं सुक्क वाफवून घ्यायचं। शेवटी कोथिंबीर घातली आणि आपलं सुक्क मटण तयार झालं। लागलीच गरमागरम 4 भाकऱ्या करून घेतल्या। आपलं कालवण सुद्धा एका बाजूला मस्तपैकी शिजलंय। मीठ राहिलं होतं घालायचं, ते घातलं। मस्तपैकी हलवून शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आपलं झणझणीत मटण रस्सा बनवून तयार आहे। नक्की ट्राय करा आणि लाईक करायचं राहून गेलं असेल तर लाईक करा आणि रेसिपी खूप खूप शेअर करा। चला तर आपली मस्तपैकी मटण थाळी बनवून तयार आहे, या जेवायला। आणि हो, तुम्हाला गावठी पद्धत जास्त आवडते की रेस्टॉरंट स्टाईल मला कमेंट करून नक्की सांगा।